महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघतोय। एकीकडे पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू असताना दुसरीकडे आसाराम बापूंकडून मात्र होळीच्या नावाखाली पाण्याची उधळपट्टी सुरू आहे। रविवारी नागपूरमध्ये आसाराम बापूंनी भक्तांसोबत होळी साजरी केली। भक्तांवर पाण्याचा वर्षाव करण्यासाठी काही खाजगी आणि महापालिकेचे टँकर सुद्धा मागवण्यात आले होते। आसाराम बापूंनी आपल्या भक्तांवर जवळजवळ अर्धा तास रंगमिश्रित पाण्याची फवारणी केली। बापूंच्या या होळीमध्ये लाखो लिटर पाण्याची अक्षरशः नासाडी झाली आहे। ही दृश्य तुम्ही आता टीव्ही स्क्रीनवर पाहू शकताय। महाराष्ट्रात दुष्काळ असताना अशा प्रकारे पाण्याची उधळण कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। नागपुरातच नाही तर आज नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये सुद्धा आसाराम बापूंनी आपल्या भक्तांसोबत अशाच पद्धतीने होळी साजरी केली। ऐरोलीतली सुद्धा व्हिज्युअल्स तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी त्यांनी पाण्याची मुक्त उधळण केली। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी पाण्याचे टँकर्स देऊ नयेत असे आदेश नवी मुंबई महापालिकेला देण्यात आले होते। दरम्यान बापूंच्या समर्थकांनी मुजोरी दाखवत या ठिकाणी पत्रकारांवरच हल्ला केला। त्यामुळे या ठिकाणी बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता। अध्यात्माची कास धरून लोकांना चांगलं जीवन जगण्याचा संदेश देणारे आसाराम बापू यांच्या या कृत्यावर सर्वच स्तरावरून टीका होतीये। पाण्याचा